मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की लेक लाडकी योजना 2024 किंवा लेक लाडकी योजना म्हणजे काय, त्यासाठी जे आहेत त्याचे उद्दिष्ट काय आहेत, त्यामुळे कोणकोणती लोक जी आहेत ती यासाठी अर्ज करू शकतात, त्यासाठी नेमकं त्याची हे काय असतं, क्रायटेरिया काय आहे की जी लोक फक्त याचा करू शकतात. तर आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे पाहणार आहोत की लेक लाडकी योजना 2024 साठी जी आहे ती कागदपत्र म्हणा किंवा डॉक्युमेंट आहेत ती कोणकोणती लागतात. ही डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही एकदा व्यवस्थित वाचून घ्या किंवा व्यवस्थित हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून ती लिस्टमधलं एकही डॉक्युमेंट तुमचा राहता कामा नये आणि तुमच्या पहिल्या टप्प्यामध्येच किंवा एकदा अर्ज केल्याच ते तुम्हाला जे आहे ते पैसे लगेच तुमच्या खात्यावर जमा होतील. यासाठी आवश्यक डॉक्युमेंटमधला जो पहिलं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे लाभार्थीचा जन्माचा दाखला. म्हणजे ज्या मुलीच्या नावावर तुम्ही हा अर्ज भरताय तिचा जन्माचा दाखला असणं गरजेचं आहे. त्यानंतर कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला. उत्पन्न दाखला तुम्हाला इन्कम प्रूफचा जो आहे तो इन्कम प्रूफ सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी जोडायचा आहे. याच्यामध्ये अट एकच आहे मात्र की तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते 1 लाखापेक्षा जास्त नसावं. आणि याबाबतचा जो दाखला आहे इन्कम सर्टिफिकेट ते तहसीलदार असेल किंवा त्या सक्षम अधिकारी असतील तर यांचा दाखला देणे त्या ठिकाणी आवश्यक आहे. 3 नंबरचं डॉक्युमेंट आहे की लाभार्थीचे आधार कार्ड. या ठिकाणी काय करायचं आहे, लाभार्थीचं आपल्याला आधार कार्ड लागणार आहे. त्यानंतर 4थं आहे पालकांचे आधार कार्ड. पालकांचं देखील आधार कार्ड जे आहे म्हणजे आईचं आधार कार्ड, वडिलांचं आधार कार्ड, या दोघांचं देखील आधार कार्ड या ठिकाणी लागणार आहे. बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत. या ठिकाणी काय लागणार आहे तर बँक पासबुक जे आहे ते लागणार आहे. समजा त्या मुलाचं नसेल तर त्याच्या आईवडिलांचं देखील बँक पासबुक चालेल, पण शक्यतो ज्यावेळेस मुलगा ॲप्लिकेबल होईल अकाउंट काढायला तर त्याचं अकाउंट काढूनच शक्यतो हा अर्ज तुम्ही भरा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला भविष्यात देखील त्याच्या अकाउंट पैसे हे जमा होत राहतील किंवा जॉईंट अकाउंट देखील तुम्ही त्या ठिकाणी काढू शकता. त्यानंतर पुढचं आहे रेशन कार्ड. पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड जे आहे त्याची एक झेरॉक्स या ठिकाणी आपल्याला लावायची आहे. त्यानंतर मतदान ओळखपत्र. मतदान ओळखपत्रामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, वोटिंग कार्ड तुम्हाला द्यायचं आहे. त्यामध्ये काय त्याच्यामध्ये आहे की शेवटच्या लाभाकरिता 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला. 18 वर्षापर्यंत आपलं ही स्कीम घेणार आहोत आपण, बरोबर. तर त्यावेळेस 18 वर्षात जेव्हा तुम्ही हप्ता घेता त्यावेळेस तिचं नाव हे मतदार यादीत हे असलं पाहिजे आणि ते असल्याचा दाखला देखील तुम्हाला त्यावेळेस जोडायचा आहे. त्यानंतर संबंधित टप्प्यातील लाभाकरता शिक्षण घेत असल्याचा संबंधित शाळेचा दाखला. या ठिकाणी काय करायचं, ज्या टप्प्यात तुम्ही घेताय, 5 टप्पे आपण सांगितले, मुलीच्या जन्मापासून तर 18 वर्षापर्यंतचे आपण 5 टप्पे सांगितले. ते या वेगवेगळ्या टप्प्यावर ती वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेत आहे. तर या शिक्षण घेत असल्याचा जो दाखला आहे तो आपल्याला त्या टप्प्याचे पैशासाठी अर्ज करताना तुम्हाला घ्यायचा आहे. कारण तुम्हाला प्रत्येक टप्प्याचे पैसे घेण्यासाठी त्यावेळेस तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. तर ज्या टप्प्यासाठी तुम्ही अर्ज करताय त्यावेळेच्या शिक्षणाचा तुम्हाला जो दाखला जो आहे तो शाळेकडून त्या ठिकाणी जोडावा लागेल. त्यानंतर पुढचं आहे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र. आता यानुसार काय सांगितलं की ज्यावेळेस तुम्हाला 2 मुली झालेल्या आहेत आणि त्यानंतर जे आहे तुम्हाला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचं प्रमाणपत्र हे जोडावं लागणार आहे. पण समजा तुमची एकच मुलगी असेल तर तुम्हाला हे प्रमाणपत्र जोडावं लागणार नाही. त्यानंतर पुढचा आणि शेवटचा जो पॉईंट आहे की अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील. अविवाहित असल्याबाबतचा लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र. म्हणजे 18 वर्ष ज्यावेळेस तुम्ही हप्ता घ्यायला जाताय 75,000 रुपयाचा, त्यावेळेस मुलीचा जो आहे तो विवाह झालेला नसणे आवश्यक आहे. तिचा जर विवाह तेव्हा तुम्ही केलेला असेल तो खरं तर बालविवाहामध्ये येतो आणि तिला त्यावेळेस पैसे हे मिळणार नाही, कारण का बालविवाह रोखण्यासाठीच खरं तर अशा पद्धतीच्या योजना या सरकारने आणलेल्या आहेत. त्यामुळे ती अविवाहित असणे हे महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी तिचं स्वतःचं एक ॲफिडेव्हिट या ठिकाणी तिला जोडावं लागेल. मग हे सर्व डॉक्युमेंट पाहिल्यानंतर आता प्रश्न पडतो की या अर्ज करण्याची पद्धत नेमकी कशी आहे. तर या अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती अशी आहे की लेक लाडकी योजनेच्या लाभार्थीची पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी ही अंगणवाडी सेविका, संबंधित पर्यवेक्षिका, मुख्य सेविका यांची राहील. म्हणजे तुमच्या गावातील जी काही अंगणवाडी सेविका आहे तिच्याकडं अशा पद्धतीच्या योजनेचा फॉर्म असेल तो तुम्हाला मिळेल आणि तिच्याकडे तो फॉर्म सबमिट करून तुम्ही ते गोष्टी करू शकता. त्यानंतर अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका यांनी लाभार्थी पात्रतेची खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थीचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा. त्यांना काय दिलं जातं, त्या ज्या सेविका आहेत अंगणवाडी सेविका यांना एक ऑनलाईन पोर्टल त्यांचा एक जे आहे ते ID दिला जातो आणि त्या IDमध्ये जी आहे ती सर्व त्यांना मिळालेली माहिती जी आहे ती व्हेरीफाय करून ते लोक त्या ठिकाणी ती माहिती भरतात आणि त्यानंतर जे आहे ती एक
जो रिपोर्ट आहे तो सक्षम अधिकारी त्यांच्यावरचा जो रिपोर्टिंग मॅनेजर आहे त्यांना तो द्यावा लागतो. त्यानंतर सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे. त्यानुसार सदर योजनेकरता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत असून त्यामध्ये आवश्यकतेनुसार आयुक्तालयाकडून स्तरावरून सुधारणा करण्यात येईल. म्हणजे काय की ह्या ज्या सगळ्यांच्या त्यांना राईट्स जे दिले आहेत ते राईट्स जे दिलेले आहे या योजनेबाबत, तर याची सर्व जे आहे ते आयुक्तालयाकडून याची सगळी स्तरावरून चाचपणी होईल किंवा त्याच्यावर नियंत्रण हे आयुक्तालयाचं जे आहे ते राहील. मग तुम्ही याचा अर्ज ऑनलाईन करू शकता आणि ऑफलाईन पण करू शकता. पण माझं याच्यामध्ये सजेशन असेल की तुम्ही मोस्टली काय करा की ऑफलाईन करा. ऑफलाईन अर्ज करताना काय करायचं तुम्हाला की अंगणवाडी ज्या सेविका आहेत त्यांच्याकडून जाऊन तुम्हाला तो अर्ज घेता येईल आणि तो अर्ज भरून लगेच काही जर समजा तुम्हाला येत नसेल किंवा लिहिता वाचता येत, कारण का तर तुम्ही पाहिलं की हे शक्यतो ही जी स्कीम आहे 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांना दिली आहे आणि या रेषेखालचे किंवा या उत्पन्नाखालचे लोक जे आहेत ते खरं तर कमी शिकलेले असतात किंवा त्यांचं जास्त शिक्षण झालेलं नसतं, पण त्यांना मुलींना शिकवायचं असतं. त्यामुळे काय होतं की अशा पद्धतीच्या लोकांना हे ऑनलाईन ठिकाणी जाऊन तिथे जाऊन अर्ज करणं हे काही पॉसिबल होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी जे आहे ते ऑफलाईनच तिथले जे काही त्यांच्या गावातली अंगणवाडी सेविका आहे त्यांना जाऊन भेटणं आणि त्यांच्याकडून फॉर्म भरून त्यांना जे काही डॉक्युमेंट लागतील किंवा जे काही असेल ते करणं हे सोपं जाईल. या योजनेचा म्हणजे लेक लाडकी योजनेचा ॲप्लिकेशन फॉर्म नेमका कसा असतो आणि तो ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो कसा PDF फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला देणार आहे. तो PDF फॉर्ममध्ये काय काय मी पॉईंट्स असतात, काय काय भरायचे असतात. तर हा जो व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ सध्या खूप मोठा होत आहे, त्यामुळं तो कसा भरायचा यासाठी आपण अजून एक व्हिडिओ बनवत आहोत. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टार्ट टू एंड तो फॉर्म नेमका कसा भरायचा, त्यामध्ये कोणकोणते मुद्दे दिलेले आहेत हे आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तर त्या व्हिडिओची लिंक देखील तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि या अगोदरचे जे काही व्हिडिओ केला असेल त्या व्हिडिओची लिंकसुद्धा जी आहे लेक लाडकी या योजनेसंदर्भातला त्याची जी लिंक आहे तीसुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तर अशाच नवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.